नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी ह्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये 10वी उत्तीर्ण होणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत मोफत टॅबलेट व इंटरनेट सुविधा मोफत देण्यात येणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना नीट, जेईई, एमएसटी, सीईटी अशा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। महाज्योती योजनेचा फॉर्म भरण्यासाठी नेमके कोणते निकष आहेत, कोणते विद्यार्थी या योजनेचा फॉर्म भरू शकतात आणि कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे, तर तो विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, विद्यार्थी हा ह्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये 10वी उत्तीर्ण असावा, विद्यार्थी ग्रामीण भागातील असेल तर त्याला 10वी मध्ये 60% गुण मिळणे आवश्यक आहेत आणि जर शहरी भागातील असेल तर त्याला 70% गुण मिळणे आवश्यक आहेत। आणि सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे जे विद्यार्थी या वर्षी 10वीला उत्तीर्ण होणार आहेत आणि त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी सायन्स शाखेमध्ये किंवा विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे। कारण तुम्हाला फॉर्म भरल्याच्या नंतर विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। 11वी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणचे बोनाफाईडची आवश्यकता लागणार आहे। त्या विद्यार्थ्याला सायन्स शाखेला किंवा विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा नसेल आणि हा फॉर्म भरत असतील तर प्लीज हा फॉर्म भरू नका, कारण तुम्हाला ह्या फॉर्मचा लाभ मिळणार नाही। ह्या काळचे विद्यार्थी या योजनेचा फॉर्म भरू शकतात। अर्ज करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट: विद्यार्थ्याचे आधार कार्ड, विद्यार्थ्याचे रहिवासी, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, 10वीचे गुणपत्रक आणि जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्याबद्दलचे सर्टिफिकेट, अशा प्रकारचे डॉक्युमेंट लागणार आहेत। या योजनेची ऑनलाईन अर्ज सुरुवात झालेली आहे आणि अंतिम तारीख 30 मे 2026 आहे। त्यापूर्वी 10वी उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांना सायन्स शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे आणि त्यांना मोफत टॅबलेट मिळवायचे आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी या योजनेचा फॉर्म भरा मित्रांनो। धन्यवाद।